स्टार्ट ऑफ द मॅच जो संघ जिंकेल तो घेवली या टीम बरोबर आज शेवटची मॅच खेळण्यासाठी सज्ज असेल. यानंतरचा सामना आणि त्यानंतर 2 सेमी आणि 1 फायनल. सामन्याला होते सुरुवात. विरेश टू प्रशांत घरत चर्चेत असलेलं नाव. पहिलाच बॉल ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक नंतर मेल डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना जो आपण पाहत आहेत, एका साईडला जयू दुर्गेश 11 अर्नाळा तर एका साईडला खैरापाडा, मधली गल्ली मनोरी. रोहित आणि विराट जितके आवडतात तितकेच आम्हाला प्रशांत घरतही आवडतो. वा. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर झूम करा जरा रोहित चौधरी. थोड्याच वेळात आपण त्या पोस्टर बॉयज यांच्याकडे येणार आहोत. आमच्यासाठी स्पर्धेतला नफा गौण आहे. तुमचे आशीर्वाद हेच आमचे खरे यश आहे. होळीपाडा चषक 2026 2K26. अशोकजी मेहर साहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. अगदी चांगले पोस्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रशांत घरतच्या बॅटमधून 1 रन. चांगला फटका ऑन साईडला. मनगडाचा चांगला वापर करत असताना कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारी सध्या बॅटिंग या 2 बॅटरच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते मनोरी संघ. परंतु इथे 2 रन्स मिळतील. थोडेसे लेझी राहिले आणि त्याचा परिणाम मात्र यावेळेला 2 धावांवर आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 3. या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. होळीपाडा चषक 2026 हे शानदार आणि अप्रतिम असं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. अप्रतिम टॅप केला या बॉलला अंडरआर्म बॉक्स स्टाईलमध्ये. विरेशचा चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. जरी 2 फलंदाज नामवंत असले तरी मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. कोणत्याही प्रकारचं न डळमळीत होताना मी चांगली गोलंदाजी करेन. कारण एक महान विजेते बनण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी प्रश्न विचारावा लागतो. आय एम द बेस्ट, मी सर्वोत्तम आहे. आणि त्यानंतर तुम्ही महान विजेते बनण्यासाठी तयारी करतात. त्यामुळे अगोदरच मनाने जर तुम्ही खचलात तर तुम्ही कधीच जिंकू शकणार नाही. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये उतरण्यापूर्वीच जर तुम्ही मनापासून खच्चीकरण तुमचं झालं असेल तर तुम्ही कधीच मात्र वर येणार नाहीत. त्यामुळे मनाला उभारी द्या. चांगलं क्रिकेट खेळा. यावेळेला ऑन दी टूस खेळला गेलाय. ट्रेडमार्क शॉट आहे प्रशांत घरतच्या बॅटमधून. सरळ बॉल निघून जाईल. प्रशांत घरत नाव ऐकता प्रशांत घरत नाव. हे प्रशांत घरत नाव ऐकता प्रशांत घरत नाव. चौकार यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. ते एकंदरीत 7 या धावसंख्येवर प्रशांत घरत ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळतो. वेगवेगळे शॉट आहेत. पॅटर्न शॉट आहे. 8 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 8 रन ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर विरेश. 4 बॉलचा खेळ झालाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक. बॅटचा टो एंड लागतोय. 1 रन मेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. चांगली गोलंदाजी केली. चौकार आल्यानंतर सुद्धा मात्र कमबॅक कसं करावं हे विरेश या गोलंदाजाने सध्या तरी दाखवून दिलंय. चांगली गोलंदाजी करत असताना 9 रन तर झाले. 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांमध्ये मॅक्झिमम 30+ 35+ जर धावा असतील तर तुम्ही एक गोलंदाजासाठी पाठबळ असतं. फायटिंग करण्यासाठी त्यांना पाठबळ मिळतं. गोलंदाज विरेश राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज. एक विनायक भुईर एक वेगळंच रसायन आहे हे सुद्धा. चांगला बॉल विरेश. वाह, सुपर डिलिव्हरी. एक चांगल्या फलंदाजाला जेव्हा तुम्ही बीट करताना त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स लेवल हाय होतो आणि तेच यावेळेला केलं विरेशने. जरी 2 धुरंधर खेळाडू असले, सध्या चर्चेत नाव असलं तरी सुद्धा विरेशने यावेळेला न डगमगता चांगली मी गोलंदाजी करेन हे यावेळेला दाखवून दिलं गेलं.
आणि हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट असतं. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रथम बॅटिंग करताना जयू दुर्गेश 11 अर्नाळा टीम 9व्या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. आता 2 षटका आहेत. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कोणाला पावली गाय कोणाला पावली कोणाला पावली गाय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या अर्नाळा किल्ला होळीपाडा चषक 2026च्या स्पर्धेमध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 9. चला टायमिंगच्या बाबतीत वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचंय. मनोरी टीम वेळ फार दवडला जातो. या वेळेला अप्रतिम चांगला फटका, चाबूक शॉट, सरळ बॉल निघून जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटला. ट्रेडमार्क शॉट 4. आईच्या दुर्गेशी लेविन संघाचा भक्कम बॅकर हाय. ओंकार कदम दादा दिनदार मनाचा संघाचे पाठीशी हाय. आईच्या दुर्गेशी लेविन संघाचा भक्कम बॅकर हाय. सदनन पाटील दिलदार मनाचा संघाचे पाठीशी हाय. चौकार छक्कर या चौकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 13 धावसंख्येवर 13 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यावेळेला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. फिल्डर येत आहेत पुढे. विरेश आणि फेके येईपर्यंत 2 रन कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जीवाची आकांता, एक एक रन किती इम्पॉर्टंट आहे हे मात्र या दोन्ही फलंदाजांकडून आपण सध्या तरी जाणलं गेलं. या 2 रनच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. दोन्ही फलंदाज मात्र अप्रतिम चाणाक्ष पद्धतीने 2 रन्स कंप्लीट केल्या गेल्या. प्रशांत घरत सध्या नाव चर्चेत असलेलं ISPL सारख्या मोठ्या स्टेजला जाऊन ज्याने 3ऱ्या रँकिंगवर होता. अतिशय चांगली बॅटिंग, 202 203 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. रन मशीन पाहायला मिळाला होता. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग एक मोठा दर्जा आहे आणि त्या स्पर्धेत जाऊन एक खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील खेळाडू सध्या त्या स्टेजला जाऊन चांगली बॅटिंग करतोय. त्यापेक्षा अभिमान काय असावा. एका साईडला रणजीपट्टू म्हणून ज्याची ओळख सातत्याने पाहायला मिळते. बऱ्याच स्पर्धा गाजवलेत विनयाने. यावेळेला अप्रतिम चांगला बॉल होता. यॉर्कर पद्धतीचा पाहायला मिळतो. यावेळेला एकच रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले होते परंतु येस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 16 या धावसंख्येवर. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक 2 आहे. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. जो संघ जिंकेल तो घिवली संघाबरोबर अंतिम 4 मध्ये जाण्याची ती लढत पाहायला मिळेल आणि त्यानंतर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अशा पद्धतीने 2 सेमी आणि त्यानंतर एक फायनल. आणि आजच्या दिवसातील जो रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल तो अप्रतिम आपण पाहू शकणार आहोत. चला, प्रत्येक बॉलवर टाइम स्पेंड करू नका. घड्याळ 4 वाजून गेलेले आहेत आणि आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. बॉलर तयार, गोलंदाजी मार्कवर. या वेळेला ऑफ साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतो. इनसाइड आउटचा फटका. हा क्लास आहे, हा दर्जा आहे. विनायक भोईरच्या बॅटमधून खणखणीत आणि झन्नाटेदार चौकार. गुड शॉट, 4 रन. फुलैलाई मोगरा फुलैलाई चारी बाजू वाचा गम गम लाई मोगरा फुलैलाई मोगरा फुलैलाई चारी बाजू वाचा गम गम लाई. भारत कवर गेलाई उर्मिया देवती. सुपर टायमिंग. इनसाइड आउटचा फटका, त्यासाठी फोरांचा वापर करावा लागतो आणि तेच केलं. सरळ बॉल निघून गेला. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध चौकार आला. गुड शॉट. यावेळेला पुन्हा एकदा अप्रतिम फटका तर आहे. ऑन दी अप खेळला गेलाय.
फिल्डर पुढे सरसावेल. सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले. दोन फलंदाजांमध्ये काय तालमेल, अंडरस्टँडिंग, बॉन्डिंग, विश्वास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तुमचे रनिंग बिटवीन द विकेट खूप लाजवाब पाहायला मिळते. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. 22 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. गोलंदाज सज्ज होईल फ्रँक शेवटचा बॉल घेऊन. यावेळेला ऑन साइडला पिकअप शॉट, परंतु फिल्डर वा व्हॉट कॅच, एक्सलंट फिल्डिंग, अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल. जॉन्टी रोड स्टाईल मध्ये जबरदस्त झेल टिपला गेलाय. अप्रतिम आपण पाहतायत. सर्वेश लाजवाब कॅच. झेल आवडला असेल तर जोरदार टाळ्या यायला हव्यात सर्वेसाठी. वा वा वा. रडू नको मला, अरे मी पाण्याला जाते, हे पाण्याला जाते, पाणी पाण्याला जाते, पाणी पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. मी पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. जबरदस्त यावेळेला ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत. सुपर कॅच. काही झेल टिपला होता. डोळ्याचं पारणं फेडणारा तो झेल, नेत्रदीपक. अगदी पापणी लवते मात्र यावेळेला काय झेल टिपला गेलाय. जॉन्टी रोडची आठवण करून देणारा हा झेल सध्या तरी व्हायरल होताना सर्व्हिस आपण पाहणार आहोत त्याच्या मेहनतीवर. पण इथून जर आपण पाहिलं तर ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक. 5:30 वाजता मात्र आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय सन्माननीय नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय सदानंद पाटील सदादादा यांचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल या क्रीडा नगरीमध्ये. आणि त्यांच्या जय्यत तयारीसाठी संपूर्ण आमचे लाडके आयोजक परिश्रम करताना पाहायला मिळत आहेत. सध्या आपण पाहिलं तरी ते यस पंच, चला टायमिंगच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा प्लीज. विकास दसगर अर्थातच चिका. चला घाई करा मनोरी टीम. शेवटचा आणि अंतिम षटक पाहायला मिळेल. चला मनोरी टीमचे गोलंदाज घाई करा जरा प्लीज. प्रशांत खरत सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग स्टान्सवर आहे. चांगला बॉल होता आणि तेवढाच हेलिकॉप्टर शॉट यावेळेला एक्झिक्यूट करत असताना एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटले होते. फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. रोहित सध्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चांगली गोलंदाजी केले, तेवढीच फिल्डिंगचा दर्जा अप्रतिम पाहायला मिळतो. ग्राउंड फिल्डिंग लाजवाब राहिले. यावेळेला ऑन साइडला विकास दसगरचा हा फटका फसलाय. विरेशच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावलाय आणि इथून मात्र विकास दसगर चिकाला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. गॉन. माझ्या गावाला ही रत्नासारखी जतन केली, रत्नासारखी जतन केली, चिमणी माझी उडून ग गेली, चिमणी माझी उडून ग गेली. चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून. करण निजाई बॅटर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, परंतु सध्या तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. ज्या पद्धतीने रोहितने जबरदस्त गोलंदाजी केले, त्याला फिल्डरने खूप चांगली साथ दिले. प्रत्येकाची जिम्मेदारी खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल तर ते आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने मनुष्य आणि खेळाडू कधीही थकत नाही. त्यामुळे जबाबदारी ही जाणली पाहिजे. चला मनोरी टीम वेळ फार दवडतायत, अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल, याची दखल घ्यायची आहे. या वेळेला करण निजाईचा स्लोवर वन बॉल जरूर होता, परंतु या बॉलला बीट केलंय
फिल्डरला या बॉलने आणि सरळ बॉल निघून चाललाय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी, आमच्या लहान मुलांच्या स्वागतासाठी. चौकार. सासूने केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. सासूने केली पाठी जाऊया कला तुझी खोटी, जाऊया कला तुझी खोटी. या सासूने केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी. थँक्यू. या चौकारासहित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 27 धावा, 27 रन ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा या वेळेला पाहायला मिळतोय, परंतु फ्रँकच्या हातामधून बॉल सुटलाय. प्रशांत करत सांगतायत यू वेट. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 28 बॉल फेकून झाले ते 4. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिलेत आणि या 2 बॉलमध्ये कितपर्यंत मजल मारली जाईल, प्रशांत गरेच्या बॅटमधून धावांचा वेग वाढेल का, याकडे लक्ष असणार आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. रोहित आपल्या बॉलिंग मार्कवर. लो फुल टॉस बॉल, सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. प्रशांत घरचं नाव ऐकता क्या बात है. घरचं नाव. हे प्रशांत घरचं नाव ऐकता प्रशांत घरचं नाव. क्या बात है. ही क्रेज आहे, ही प्रशांत घरची डिमांड आहे. त्यावेळेला आपण पाहतायत काय फटका खेळला निर्णायक क्षणाला आणि संपूर्ण नारी शक्तीने मात्र खूप चांगला प्रतिसाद देत असताना अगदी ह्या वेळेला आपण पाहतायत. क्या बात आहे प्रशांत करत. वाह, सुपर. 20 सेल्फी यावेळेला सध्या आपल्याला पाहायला मिळते. चला मॅचला सुरुवात करायची आहे. जबरदस्त आपण पाहतायत आणि हे बक्षीस यावेळेला आपण पाहू शकतायत ऑन कॅमेरामध्ये. अगदी ओंझळ भरून आपण पाहिलं तर प्रशांत घरत षटकार आला. या बॉलला जर षटकार आला तर नागेशजी कुडू यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलं जाईल. पात्र ठरतील. पुन्हा एकदा बॉलर तयार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34 धावा, 34 रन. या वेळेला अप्रतिम क्लीन बोल्ड, सुपर डिलिव्हरी, टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर दिलं गेलंय. या वेळेला आपण पाहू शकतायत मिस्टर रोहित. प्रशांत घरतची दांडी गोल. शेवटच्या बॉलवर 34 धावा, 35 धावांचा लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. ते मनोरी या टीम समोर. चला लगेच फिल्डिंग सजून घ्या वळीची दिरंगाई न करताना. बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला, बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला. थँक्यू. आदरणीय सन्माननीय चला फिल्डिंग सजून घ्या लवकरात लवकर. जय दुर्गेश अर्नाळा टीम. किशोरजी तरे आपलं काही असेल चारोळी तर आपण आताच ऐकावा, कारण हीच ती वेळ आहे. हॅलो. आळणेगावचे सुपुत्र ज्याच्या नावावर आहे पालघर भूषणचे पत्र,
आळणे गावचे सुपुत्र, ज्याच्या नावावर आहे पालघर गावचे पालघर भूषणचे पत्र, मायबाप प्रेक्षकांना आपल्या गोड आवाजाने मंत्रमुक्त करण्याचे आहे सूत्र. मायबाप प्रेक्षकांना आपल्या गोड आवाजाने मंत्रमुक्त करण्याचे आहे ज्याच्याजवळ सूत्र. समालोचक प्रमोदजी शेडके झाले टिलेकरांचे मित्र. थँक्यू खूप खूप धन्यवाद किशोरजी तरे साहेब. आपलं प्रेम आणि आशीर्वाद सदैव असंच राहो. खूप चांगले चारोळी आपण अगदी मनापासून आम्ही त्यांचा स्वीकार करतोय. आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. या आपण एक स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. श्री रोहितजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय कुणालजी ठाकूर साहेब, शिवसेना शाखा प्रमुख दहिसर यांचे यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. कुणालजी ठाकूर साहेब, शिवसेना शाखा प्रमुख दहिसर, त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायची कृपा करावी. त्यानंतर रोहितजी पाटील साहेब यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. रोहनजी साखळतोडे यांना सुद्धा विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. विराजजी जेवेरी यांना सुद्धा विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. चला फिल्डिंग सेट करा. 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. चला मनोरी 11 टीमचे 2 फलंदाज, चला घाई करा. चला घाई करायचे. मनोरी 11 फिल्डिंग सेट करा. अर्नाळा टीम विजयासाठी 35 धावांचं लक्ष्य यावेळेला समोर ठेवण्यात आलंय. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चला लगेच आपण फिल्डिंग सेट करायची आहे वेळेची दिरंगाई न करताना. पस्तीस धावांचं लक्ष्य आपण सध्या पाहत आहेत. होळीपाडा ट्रॉफी 2026 शेवटच्या अंतिम टप्प्यात आपण येऊन राहिलेलो आहोत. जवळजवळ घड्याळ 4:30 वाजलेत. 5 वाजता बरोबर आपण सदानंद पाटील नवनिर्वाचित नगरसेवक वसई विरार शहर महानगरपालिकेचे आदरणीय सदानंद पाटील सदादादा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळेल. साई प्रसाद सरकार मान्य रेशन दुकान चेअरमॅन यशवंत दामोदर मेहर यांच्याकडून आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा मनपूर्वक आपण धन्यवाद व्यक्त करूया. आमच्या लाडक्या आयोजकांकडून आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. साई प्रसाद सरकार मान्य रेशन दुकान चेअरमॅन आदरणीय सन्माननीय यशवंतजी दामोदर मेहर साहेब यांच्याकडून आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्याबद्दल हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. चला मॅचला होते सुरुवात. अमित तांडेल अर्नाळा एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म गोल्डन इरा. तर एका साईडला आपण पाहतायत वीरेश आणि एका साईडला आपण पाहू शकतायत यशांत. दोन्हीही बंधू आहेत. अमित तांडेल गोलंदाजी मार्कवर येतोय. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज. आज इन ॲक्शन हर्षद मेहर यांना आपण पाहणार आहोत. SS क्लब होळीपाडा या टीमकडून बिग बॅश लीग खेळवली गेली. 4 संघ होते. अंतिम 4 मध्ये तो संघ पोहोचला. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेकांनी खूप चांगलं विशेष सहकार्य आणि खूप मेहनत. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग होणार नाही याची दखल घ्यायची आहे, कारण 4 सामने इथून आपल्याला कव्हर करायचे आहेत. लक्षात घ्यायचं आहे. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जाईल. प्रशांत घरजच्या डॉट बॉलची सांगता होत असताना टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 0 या धावसंख्येवर पहिलाच बॉल. हीच खूबी आहे या गोलंदाजाची. धर्मेंद्रजी गणपत मेहर साहेब यांच्याकडून सोसायटी माजी चेअरमॅन. कालिका माता सोसायटीचे आपण पाहत आहेत. माजी सरपंच म्हणून ज्यांची ओळख, माजी चेअरमॅन
म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांचं मनपूर्वक आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत आणि आर्थिक सहाय्य त्यांच्याकडून आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. हे जे दाते आहेत ना ते त्यांच्याशिवाय मात्र ही स्पर्धा अपूर्ण आहे, ज्यांनी मोलाचं सहकार्य केलंय. अप्रतिम चांगलं यावेळेला बॉल डिलिव्हर्ड केला गेला. ही खूबी आहे या गोलंदाजाची, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना सातत्यपूर्ण पाहायला मिळतो. कालिका माता मच्छीमार सोसायटीचे माजी चेअरमॅन धर्मेंद्र गणपत मेहर साहेब यांच्याकडून आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद. यावेळेला फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इथून सरळ बॉल निघून जाईल. विकेट किपर थोडेसे बीट झाले आणि फाईन लेगला बॉल निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन आणि दुसरी रन सुद्धा कंप्लीट केली गेली. 2 रन्स मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत हलकीशी बॅटची एज होती आणि त्यामुळे मात्र आपण पाहतायत फाईन लेगला बॉल वळला होता. या 2 रन मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 2 या धावसंख्येवर. 35 धावांचं लक्ष्य आणि पहिलं षटक दमदार आणि शानदार तिखट मारा सध्या तरी करत असताना धारदार गोलंदाजी. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका. बिटवीन द गॅप मध्ये बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. गुड शॉट. 4 रन. असं नका बघू पाहो येते मला लाज. केला शृंगार आज गापला याचा. दिसत मी बाहेर जाऊ अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी. पागल करते तुझे मोर निशी चाल. गुलाबी साडी आणि गुलाबी साडी आणि गुलाबी साडी आणि गुलाबी साडी. थोड्याच वेळात या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे आपण पाहतायत गावातील माजी सरपंच चंद्रकांतजी मेहर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांचं सुद्धा शब्द सुमनाने आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. पुन्हा एकदा अमित तांडेल आपल्या बॉलिंग मार्कवर येताना. यावेळेला स्विचिटचा फटका. चांगला फटका खेळला गेलाय, परंतु बॉलचा पाठलाग करण निजाई सध्या करत असताना पाहायला मिळत आहेत. आणि इथून जर आपण पाहिला तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल निघून गेलाय का. या वेळेला मात्र आपण पाहतायत विशाल कोळी त्या ठिकाणी येत होते आणि इथून पाहता पाहता चौकार मिळालाय आणि विशाल कोळी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं स्वागत. 4 रन. मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. कमल झाली तपत आली राणी मुखर्जी नटी. कमल झाली तपत आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. थँक्यू. वेलकम बॅक. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 10 धावसंख्येवर. विजयासाठी 25 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना वीरेशला आपण पाहिलं बेधडक आणि बेखवाफ बॅटिंग करत असताना. चला टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका, वेळ नाहीये आपल्याकडे. प्रशांत गरत अँड कंपनी प्लीज डोंट वेस्ट द टाइम, कारण अजून 4 सामने खेळवायचे आहेत आपल्याला आणि 5:30 पर्यंत आपल्याला क्लोज करायचे आहे संपूर्ण हा शेड्यूल. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. अर्नाळा टीम गोलंदाज करण निजाईला आणलंय बॉलिंग मार्कवर. विजयासाठी 12 बॉल आणि 25 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. कारण निजाई सध्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. होळीपाडा चषक 2026 हे शानदार आणि अप्रतिम आयोजन. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट असते, ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार डिफिकल्ट असतं. कारण आयोजन म्हणजे परिवाराला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त. हेच आयोजन आपल्याला पाहायला मिळतं.
गेल्या वर्षात रनरअप संघ राहिला होता. प्रशांत घरत अँड ऑल टीम जयू दुर्गेश 11 अर्नाळा. अवकाळी पावसाने खूप झोडपलं होतं, परंतु ओळीपाडाकरांची जिद्द आणि जी मेहनत होती त्या मेहनतीला सलाम आहे. पहिलाच बॉल ऑन साईडला पुल केलंय आणि सरळ चेंडूला गुल केलंय. वॉट अ शॉट. यशांच्या बॅटमधून यशस्वी भव्य षटकार. 6 धावा. DJ Vaibhav in the mix. थँक्यू. क्या बात आहे. यशांत या वेळेला अप्रतिम बक्षिसांचा वर्षाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकाराने शैलेंद्र घोडेकर वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. शैलू गणेश कोळी, विवेक कोळी, सचिन पाटील, सध्या या वेळेला संचित कोळी यांना आपण पाहत आहे. निमेश सामने असतील, संजयजी मेहर यांना सुद्धा आपण पाहत आहेत मॅचचा आनंद घेत असताना. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 19 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. मोरेश्वर अंकल वेलकम. विशाल कोळी आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. रोशन यांना आपण पाहत आहेत. संपूर्ण ही मंडळी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. सनीलजी बोकाळे यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना करण निजाई, यशांत. नावात शांतपणा आहे, परंतु बॅटिंग करताना चला घाई करा जरा प्लीज. या वेळेला पुल केलंय, खेचून मारलंय, परंतु विघ्नेश साखळतोडीच्या हातामध्ये. ओ माय गॉड, ओ माय गॉड, हे काय घडलं गेलं. यशांत सारख्या फलंदाजाला ह्या वेळेला जीवनदान दिलंय. बहुतांशी वेळा पाहिलंय की अशक्य ते शक्य करून दाखवणारे झेल टिपलेले आहेत, परंतु या वेळेला तो शक्य झेल इथे अशक्य होऊन राहिला. हे क्रिकेट आहे. कॉन्सन्ट्रेशन लाभ झालं आणि त्यामुळे मात्र हा झेल धरतीला दान केला जातोय. आणि यशांतला सांगितलं आयुष्यमान भवाचा आशीर्वाद, चांगली बॅटिंग कर. आता इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 धावा. नो डाऊट अबाउट इट होतं क्रिकेटच्या खेळामध्ये. पहा, प्रत्येक बॉलला जर 10 मिनिटे लावली ना तर आज मॅच होणार नाही आहेत. 1-1, 2-2 षटकांचे सामने जर तुम्हाला खेळायचे असतील तर टाईम करू शकता तुम्ही, कारण ऑलरेडी आयोजकांकडून भरपूर सूचना येतात. त्यामुळे मी विनंती करेन की प्रत्येक बॉलला जर 5 मिनिटे लागली तर आजच्या दिवसातील सामने होणार नाहीत. तर विजयासाठी जर आपण पाहिलं तर बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी रन्स हवे आहेत त्या अजून सुद्धा 18. 10 बॉल 18 रन. विरेश आणि यशांतने थँक्यू व्हेरी मच सांगितलं असेल. अजून बॉल डिलिव्हर्ड होत नाहीये. करण निजाई प्लीज. 3 षटकांचे यासाठी सामने खेळवले गेलेत कारण आपल्याकडे वेळच नाहीये. 4:45 वाजण्याच्या सुमारास आता बॉल पडला नाही तर 2 रन पेनल्टी. लक्षात घ्यायचंय करण निजाई. फर्स्ट अँड लास्ट ऑन. कॅच सोडून जवळजवळ 1 बॉल टाकून 5 मिनिटे होऊन गेली. हंबल रिक्वेस्ट करतोय. त्यावेळेला हा बॉल जर आपण पाहिला तर व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत जर आपण पाहिली तर 19-18 या धावसंख्येवर. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 17 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लॅप जरूर झालंय कारण एक झेल सोडल्यानंतर एक षटकार आलाय, त्यानंतर आपण पाहिलं तर झेल सुटलंय
म्हणजेच कुठेतरी थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लॅप झाल्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला चिन्ह पाहायला मिळतं, दृश्य पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉलर तयार. फुल टॉस बॉल ऑन साइडला विरेशच्या बॅट मधून. वा व्हॉट अ शॉट, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. विरेश नावाचा मनोरीचा ब्रँडेड षटकार, 6 धावा. नाचेगी सारी रात बाया बजे खेलेगी सारी रात. षटकार आला आणि षटकार आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. एकंदरीत पाहायला मिळते 24 धावा. विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. करण निजाई या गोलंदाजाला मात्र या वेळेला एक्सपेन्सिव्ह ओव्हर सध्या तरी घडताना पाहायला मिळते. आदरणीय सन्मान्य कुणालजी ठाकूर साहेब, शिवसेना शाखा प्रमुख दहिसर, रोहितजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. रोहनजी साखळतोडे, विराजजी जेवेरी यांना मी सर्वांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. काय जबरदस्त विरेश आणि यशांत. 11 रनची आवश्यकता आहे. 24 रन झालेत. 9 बॉल तुमच्याकडे आहेत आणि 9 बॉलमध्ये 11 रन. चला स्पीडअप करा जरा गेम. पुन्हा एकदा बॉलर तयार. यशांत आणि विरेश, काय बॅटिंग सुरू आहे सध्या. एंटरटेनमेंट करत असताना आणि खेळपट्टी या दोन्हीही ब्रदर्स जोडीच्या माध्यमातून सध्या तरी आपण पाहतायत प्रेमात पडले. हॅलो प्लीज. नऊ बॉल 11 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा करण निजाई आपल्या बॉलिंग मार्कवर येताना. विरेश ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग आणि यशांतने जी बॅटिंग केले ते वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. पुन्हा एकदा करण निजाई टू विरेश. पहिला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. गुड कमबॅक करण निजाईच्या माध्यमातून पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 24 धावा, 8 बॉल आणि 11 रन. 8 बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा विरेश यशांत ब्रदर्स जोडी. या वेळेला ऑन साइडला. वा व्हॉट अ शॉट. आमच्या महिलांच्या स्वागतासाठी नारी शक्तीला हा सलाम. काय बॅटिंग आहे. वा विरेश वा. मने जिंकले सध्या तरी. सुपर बॅटिंग प्रतिम या वेळेला आपण पाहतायत. काय बॅटिंग सुरू आहे. क्लास दाखवलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 32. एकंदरीत 30 रन. विजयासाठी 5 रनची आवश्यकता आहे. 5 रनची आवश्यकता. काय बॅटिंग सुरू आहे सध्या तरी आपण पाहतायत. 5 रनची आवश्यकता. विरेश आणि यशांत ज्या बॉलला फॉलो केलं ना अप्रतिम पाहायला मिळतं आणि बॅट स्विंग तर लाजवाब पाहायला मिळते. सुपर बॅटिंग.
क्लास दाखवलाय. संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर यावेळेला सोनटक्के सर आणि आनंद जाधव सर, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. थँक्यू व्हेरी मच. आपण एकदा त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात धन्यवाद व्यक्त करूया. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. होळीपाडा चषक 2026च्या माध्यमातून 5 रनची आवश्यकता. काय बॅटिंग यावेळेला केले, कारण निजाई कमबॅक करणं जाणतो हा गोलंदाज. या वेळेला मात्र आपण पाहिलं तर अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डरला बीट केलंय या बॉलने, बाउंड्री लाईनचा वेध घेतलाय. स्कोर आर लेवल. ओ माय गॉड, एक झेल सुटल्यानंतर त्याचा परिणाम सुद्धा या वेळेला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ आहे, विघ्नेश कडून अशी चूक कधीच होत नाही, परंतु क्रिकेटच्या खेळात काही होऊ शकतं. त्यामुळेच आपण पाहतायत सरड्याच्या रंगापेक्षाही रंग बदलणारा खेळ कोणता असेल तर तो आहे क्रिकेट. हॅलो हॅलो. काय जबरदस्त यावेळेला प्रतिम सुपर बॅटिंग. कारण निजाईला सुद्धा भरपूर वेळा पाहिले चांगली गोलंदाजी करताना आज त्याचा रिदम तुटला. एक दिवस असतो, नो डाऊट अबाउट इट, परंतु चुका सुधारणं हे आपल्या हातामध्ये असतं. एक रनची आवश्यकता आहे. हॅलो. दिनरात मरीजवर करतात उपचार, दिनरात मरीजवर करतात उपचार, सणासुदीला मोबाईलवरून घेतात कुटुंबाचा समाचार, सणासुदीला मोबाईलवरून घेतात कुटुंबाचा समाचार. किल्लेकरांचे भाग्य आहे की होळीपाडा चषकाच्या मंचावर उपस्थित होते आनंद जाधव डॉक्टर, आनंद जाधव डॉक्टर. क्या बात है, क्या बात है किशोरजी तरे. ह्या वेळेला आपण पाहताय स्टाइलिश फिनिशिंग टच. दोन बंधूंनी मात्र या वेळेला खेळ खल्लास केलाय आणि विजयाच्या उंबरठ्यावर असताना जबरदस्त बॅटिंगचा अप्रतिम आनंद घेत असताना आपण पाहिलं प्रत्येक प्रेक्षक वर्ग. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अँड हार्ड लक जयू दुर्गेश 11 अर्नाळा टीम. चला टॉस साठी या गिवली टीमचे कॅप्टन, चला या लगेच. गिवली टीमचे कॅप्टन ऑलरेडी उपस्थित आहे चिराग तामोरे. चला या आपण मनोरी टीमचे कॅप्टन, चला या लगेच टॉस करण्यासाठी यायचंय. मनोरी टीमचे कॅप्टन आलेले आहेत, आपण लगेच टॉस करूया. चला टीम गिवली कॅप्टन या. आल्यात का? चला टीम गिवली कॅप्टन या, टॉस करून घ्या. विरेश कॅप्टन या. मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर